नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता लवकरच दिवाळी येणार आहे, तर आपल्याला फराळाची तयारी करावी लागते. तर आज फराळाची सुरुवात केलेली आहे, ते देखील गोड पदार्थापासून, ते म्हणजे शंकरपाळे. तर बघू शकतात, शंकरपाळे अगदी एक आपला पूर्ण शंकरपाळा अगदी फुललेला आहे. लेयर्स खूप सारे पडलेले आहेत, जे काउंटसुद्धा करता येणार नाही. आणि चव पण खूप सुरेख झालेली आहे आणि कमी बजेटमध्ये आपले हे शंकरपाळे तयार होणार आहे. मी इथे एकही थेंब तुपाचा वापर न करता हे शंकरपाळे बनवलेले आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया. पण याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मी इथे 2 वाट्यांचं मेजरमेंट घेतलेलं आहे. तर मैदा आपण चाळून घ्यायचा आहे. मी इथे थोडासा ओवा घालून घेतला, म्हणजे गोड शंकरपाळ्यामध्ये कसं थोडासा ओवा घातला ना खूप छान चव लागते आणि पोटाला पण त्रास होत नाही. आणि चिमूटभर मी इथे मीठ घालून घेतलं होतं. कोणत्याही गोड पदार्थामध्ये अगदी चिमूटभर जरी मीठ घातलं ना, त्याची चव अजून दुपटीने वाढते. तर आता त्याच वाटीने आपल्याला काय करायचं आहे, मी इथे अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि अर्धा वाटीपेक्षा पण कमी आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे. तर मी इथे तुपाचा वापर केलेला नाही आहे. तर कारण की काय होतं, कोणाकोणाला तूप सूट होत नाही. आणि जर आपण बिझनेस करत असाल, शंकरपाळे जर आपण विकत असाल, तर हे अगदी आपल्याला परवडणारे आहेत. तर मी इथे तुपाच्या ऐवजी तेल घातलेलं आहे. तर तेल आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी घ्यायचं आहे. जेवढं आपण साखर आणि पाणी घेतलेलं आहेत ना, तेवढ्यापेक्षा कमी आपल्याला तेल घ्यायचं आहे. जर तूप घालत असाल तर तूप पण घालू शकता आणि पाण्याच्या ऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता. आता काय करायचं आहे, हे पूर्ण मिश्रण आहे ना उकळून नाही घ्यायचं आहे. समजा फक्त आपल्याला साखर जी आहे ती विरघळून घ्यायची. साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि मिश्रण अगदी थंड होऊ द्यायचे. जसं आपण हात घालू शकेल, बोट घालू शकेल इथपर्यंत आपल्याला त्याचं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. आता मिश्रण थंड करून घेतल्यानंतर मी इथे सुरुवातीलाच जे पाणी आणि साखर आहेत ना, ते मोठ्या कढईमध्येच उकळून घेतलं. म्हणजे याने काय होईल, बघू शकतात एकही भांडं आपलं एक्स्ट्राचं भरलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सणाच्या दिवसामध्ये कमीत कमी जेवढं आपले भांडे भरतील आणि तेवढं आपलं काम पटपट होतं. तर मी इथे त्याच कढईमध्ये मिश्रण उकळून घेतलं, त्याला छान असं थंड होऊ दिलं आणि चाळलेला मैदा त्याच्यामध्ये घालून घेतला. आता आपल्याला छान असं घट्टसर पीठ भिजवायचे. जर आपलं मिश्रण पातळ झालं असेल तर थोडंसं आपण मैद्याचं प्रमाण वाढवू शकतात. तर आता काय करायचं आहे, आपल्याला छान त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि छान मोठीशी पोळी त्याची लाटून घ्यायची आहे. आता ज्यांचे लेयर्स येत नसतील शंकरपाळ्यांना, ते ही ट्रिक फॉलो करू शकतात. मोठी पोळी लाटून घ्यायची आणि पूर्ण त्याला असं रोल करत यायचं आणि छान असा गोळा करून आपल्याला पुन्हा त्याची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. लेयर्स छान दिसण्याकरता पोळी आपल्याला थोडीशी जाड ठेवायची आहे. तर छान असं घट्टसर आपलं पीठ झालेलं आहे. आता मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे. तर आपण आपल्या चॉईसनुसार त्याला शेप देऊ शकतात. पण जर आपण स्क्वेअर शेपमध्ये कट केलेत ना, तर त्याच्या लेयर्स पण खूप छान दिसतात आणि कापण्यासाठी पण आपल्याला अगदी सोपं आहे. तर खूप साऱ्या ह्या छोट्या छोट्या टिप्स आहे, त्या फॉलो करा. नक्की आपले जर शंकरपाळे फुलत नसतील, अगदी ठिसूळ होत नसतील, तर ह्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करा. नक्की आपले शंकरपाळे अगदी परफेक्ट होतील. तर आता मी इथे छान असं त्याला कट करून घेतलेलं आहे. एका साईडला आपल्याला तेल गरम करत ठेवून द्यायचं आहे गॅसवर. आणि आपल्याला काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे तेल आपलं जास्त गरम नसो. आता मी इथे आपल्याला दाखवते, इथपर्यंत आपल्याला इतपत जाड ठेवायची त्याची पोळी. आता तेल जे आहे ते अगदी कडकडीत गरम नको आहे, अगदी कोमट गरम आपल्याला तेल पाहिजे. तर तेलामध्ये आपल्याला शंकरपाळे सोडून द्यायचे. तर सोडल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये हे आपलं चमचा घालायचा नाही आहे. कारण की काय होतं, आपले शंकरपाळे जे आहे ते तेलात विरघळू शकतात. म्हणून जेव्हा बुडबुडे कमी होतील ना, तर तेव्हा आपल्याला त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर बघू शकतात अगदी
प्रत्येक शंकरपाळ्याला आपले लेयर्स जे आहे ते परफेक्ट सुटलेले आहे। अजून एक टिप द्यायची, ते पीठ आपल्याला जास्त मळायचं नाही आहे, अगदी फक्त गोळा होईपर्यंतच आणि हलक्या हातानेच लाटून घ्यायचे, जास्त प्रेस करून लाटायचं नाही आहे। तर मी इथे सर्व शंकरपाळे तळून घेतलेले आपण बघू शकतात। एकूण एक शंकरपाळा आपला अगदी व्यवस्थित असा फुललेला आहे। लेयर्स इतक्या झालेल्या आहेत की आपण काउंट देखील करू शकणार नाही आणि चव पण खूप छान झालेली आहे, ठिसूळ झालेले आहे, तेलगट झालेले नाही आहे आणि छान असे कुरकुरीत झालेले आहे। तर आपण ह्या दिवाळीला अशा प्रकारचे शंकरपाळे करू शकतात। जर बिझनेस करत असाल तर अजूनच छान। तर अशा काही छोटे छोटे टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा, आपले शंकरपाळे पण बिस्किटसारखे ठिसूळ असे होतील आणि बघू शकतात अगदी हातातनं पडताच त्याचा तुकडा होतो, इतके छान आपले हे शंकरपाळे ठिसूळ झालेले आहे आणि लेयर्स पण खूप छान आलेले आहेत त्याला। तर तूप जर आपल्याकडे नसेल किंवा तूप जर आपल्याला वापरायचं नसेल, कमी बजेटमध्ये जर आपल्याला खूप सारे शंकरपाळे बनवायचे असेल तर आपण ही ट्रिक फॉलो करू शकतात आणि चव पण खूप सुरेख झालेली आहे। मी इथे आपल्याला शंकरपाळा प्रेस करून दाखवते, अगदी बोट ठेवल्यावर छान असे पूर्ण आपला शंकरपाळा जो आहे तो बिस्किटसारखा ठिसूळ झालेला आहे। तर आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की काय होईल अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाले ना तर लगेच आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर अशा प्रकारे आपले शंकरपाळे अगदी रेडी आहेत। मी आपल्याला टिप्स पुन्हा रिपीट करू इच्छिते, जसं की आपल्याला तेलाचं साखरेचं प्रमाण अगदी योग्यच घ्यायचं आहे आणि तळताना त्याला आपली गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचं आहे। तर प्लीज ह्या टिप्स फॉलो करा, नक्की आपले शंकरपाळे परफेक्ट होतील। थँक्यू।